नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की नेमका पुढील हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना काही आवश्यक कामं पूर्ण करणे गरजेचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी असाल किंवा PM किसान योजनेचे लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अनेक वेळा असं होते की काही शेतकरी पात्र असूनही त्यांना हप्ता मिळत नाही. त्यामागे काही तांत्रिक कारणे असतात. त्यामुळे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, कोणते कागदपत्रे अपडेट असणे आवश्यक आहे आणि कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो. शेतकरी बांधवांना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या खात्यात थेट DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने निधी जमा केला जातो. त्यामुळे मध्यस्थीचा प्रश्न राहतच नाही आणि थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते. मात्र प्रत्येक हप्तेवेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात तर काही शेतकऱ्यांचे पैसे अडकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे eKYC अपूर्ण असणे, आधार क्रमांक बँक खात्याची लिंक नसणे, बँक खात्यातील माहिती चुकीची असणे किंवा जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी असणे. त्यामुळे सरकारकडून वारंवार आवाहन केले जाते की सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळोवेळी तपासून घ्यावी. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता. अनेक शेतकरी विचारतात की आम्हाला मागील हप्ते मिळाले होते, मग पुढील हप्तेही आपोआप मिळेल का? तर याचे उत्तर असे आहे की ज्या लाभार्थीची सर्व माहिती अद्ययावत आहे आणि ज्याची पात्रता कायम आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी देखील प्राधान्य दिले जाऊ शकते. परंतु जर काही माहिती अपूर्ण असेल किंवा शासनाच्या निकषामध्ये बदल झाले असतील तर लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. मित्रांनो, सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे eKYC. अनेक लाभार्थ्याचे पैसे केवळ eKYC अपूर्ण असल्यामुळे अडकले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही eKYC पूर्ण केली नसेल तर शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करून घ्या. कारण भविष्यातील कोणताही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड सीडिंग. म्हणजे तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी जोडलेले असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आधार लिंक नसल्यामुळे DBT द्वारे पाठवलेली रक्कम खात्यात जमा होत नाही. त्यामुळे जवळच्या बँकेत जाऊन किंवा संबंधित अधिकृत प्रक्रियेद्वारे तुमचे खाते आधार कार्ड जोडलेले आहे का याची खात्री करून घ्या. शेतकरी बांधवांनो, फार्मर ID हा देखील आता अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर IDची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे फार्मर ID नाही त्याने तो तयार करून घ्यावा आणि ज्यांच्याकडे आहे त्यातील नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती योग्य आहे का हे तपासून घ्यावे. अनेक वेळा केवळ नावातील स्पेलिंग चूक किंवा आधारवरील नाव आणि बँक खात्यातील नाव वेगळे असल्यामुळे निधी अडकू शकतो. त्यामुळे अशा लहान वाटणाऱ्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून सर्व माहिती एकदा नीट तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता प्रश्न येतो की लाभार्थ्यांनी नेमके काय करावे? सर्वप्रथम तुमची eKYC पूर्ण आहे का ते तपासा. त्यानंतर आधार बँकची लिंक आहे का ते सुद्धा तपासा. फार्मर ID मधील माहिती योग्य आहे का याची खात्री करा. मोबाईल क्रमांक सक्रिय आहे का ते तपासा. कारण अनेक महत्त्वाचे संदेश आणि सूचना याच क्रमांकावर पाठवल्या जातात. शेतकरी बांधवांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लाभार्थी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी आवश्यक खर्चाची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरू शकते. म्हणूनच या योजनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती तपासत आहेत. काही जण लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का हे पाहत आहेत, तर काही जण बँक खात्याची पडताळणी करत आहेत. जर तुम्ही देखील लाभार्थी असाल तर आजच तुमची सर्व माहिती तपासून घ्या. कारण आवश्यक प्रक्रिया पूर्ण असल्यास भविष्यातील निधी वितरणावेळी कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या फिरत असतात, परंतु कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळ, शासनाचे आदेश किंवा संबंधित विभागाच्या सूचनांवर आधारित असल्याची खात्री करून विश्वास ठेवा. चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. आजच्या माहिती सारांश सांगायचं झाला तर नव शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC पूर्ण असणे, आधार बँक खात्याची लिंक असणे, फार्मर ID अद्ययावत असणे किंवा सर्व माहिती योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी ही सर्व कामं पूर्ण केली आहेत त्यांना भविष्यातील हप्त्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता कमी आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमची सर्व कागदपत्रे आणि माहिती तपासून तयार ठेवा. पुढील भागांमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्याबाबत चर्चा सुरू आहे, लाभार्थी यादी कशी तपासावी, अर्जाची स्थिती कशी पाहायची आणि शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात. शेतकरी बांधवांना, आपण मागील भागांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थीसाठी
आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या अटी आणि पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आता या भागांमध्ये आपण आणखीन महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. विशेषतः लाभार्थी यादी कशी तपासायची, कोणत्या कारणामुळे हप्ता अडकू शकतो, कोणत्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि निधी मिळण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची खात्री करावी याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांचा असा अनुभव आहे की मागील काही हप्ते नियमितपणे खात्यात जमा झाले होते, मात्र अचानक एकदा हप्ता अडकतो. अशा वेळी शेतकरी चिंतेत पडतात. काही जण बँकेत फेऱ्या मारतात, तर काही जण कृषी कार्यालयात चौकशी करतात. परंतु बहुतांश वेळा समस्या तांत्रिक स्वरूपाची असते आणि ती योग्य वेळी दुरुस्त केल्यास पुढील हप्ते नियमित मिळू शकतात. सर्वप्रथम लाभार्थी यादीबाबत बोलूया. अनेक शेतकरी बांधवांना असे वाटते की एकदा नाव यादीत आले की कायम लाभ मिळत राहतो, पण प्रत्यक्षात शासन वेळोवेळी माहितीची पडताळणी करत असतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्या नावात, पत्त्यात, आधार क्रमांकात किंवा जमिनीच्या तपशीलमध्ये काही बदल झाला असेल तर तो संबंधित विभागाकडे नोंदवणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण अनेक वेळा अर्ज मंजूर असतो परंतु काही तांत्रिक कारणामुळे नाव सक्रिय यादीत दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी अधिकृत पोर्टलवर किंवा संबंधित कार्यालयामध्ये माहिती तपासणे गरजेचे आहे. आता हप्ता अडकण्याची प्रमुख कारणे पाहूया. सर्वात पहिले कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे. शासन विविध योजनांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे निधी वितरण थांबू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे याची खात्री करून घ्या. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आधार आणि बँक खात्याची विसंगती. अनेक वेळा आधारावरील नाव आणि बँकेतील नावामध्ये थोडा फरक असतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणी बदले नाव असेल आणि दुसऱ्या ठिकाणी नसेल. अशा छोट्या चुकामुळे व्यवहार अडकू शकतो. त्यामुळे सर्व माहिती एकसारखी असणे आवश्यक आहे. तिसरे कारण म्हणजे निष्क्रिय बँक खाते. काही शेतकरी अनेक वर्षापूर्वी उघडलेले खाते वापरत नाहीत. अशा खात्यांमध्ये व्यवहार होत नसल्याने खाते निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे लाभार्थीने आपले खाते सक्रिय आहे का हे तपासावे. आवश्यक असल्यास बँकेत जाऊन ते पुन्हा सक्रिय करून घ्यावे. चौथे कारण म्हणजे मोबाईल क्रमांक अद्ययावत नसणे. अनेक महत्त्वाच्या सूचना, OTP आणि पडताळणी संदेश मोबाईलवरच पाठवले जातात. जर तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल आणि तो नोंदणीमध्ये अपडेट नसेल तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. शेतकरी बांधवांना आता जिल्ह्याने या चर्चेकडे वळव्यात. राज्यातील विविध भागांमध्ये लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागामधील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेवर तपासणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच जमिनीची नोंद बदलली आहे, वारस नोंद केली आहे किंवा खातेदारामध्ये बदल झाला आहे, त्यांनी आपल्या नोंदी अद्ययावत झाल्या आहेत का हे तपासावे, कारण जमिनीची नोंदीमधील विसंगती देखील पात्रतेवर परिणाम करू शकतात. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्मर ID. अनेक शेतकऱ्यांना अजूनही फार्मर IDचे महत्त्व पूर्णपणे समजले नाही, परंतु भविष्यात विविध कृषी योजनांचे एकत्रीकरण प्रणालीद्वारे होण्याची शक्यता असल्यामुळे हा ID अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे तुमचा फार्मर ID तयार आहे का नाही, त्यामधील माहिती योग्य आहे का नाही हे तपासणे आवश्यक आहे. काही शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की जर मागील हप्ता मिळाला नाही तर पुढील हप्ता मिळेल का? याचे उत्तर प्रत्येक प्रकरणानुसार वेगळे असू शकते. जर मागील हप्ता केवळ तांत्रिक कारणामुळे अडकला असेल तर तिचा समस्या सोडवली गेली असेल तर पुढील निधी वितरणामध्ये लाभ मिळू शकतो. मात्र यासाठी अधिकृत स्थिती तपासणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम सुरू असल्यामुळे आर्थिक मदतीचे महत्त्व अधिक वाढले आहे. बियाणे, खते, औषधे आणि मजुरी इतर खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकरी या निधीकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण राहू नये यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही व्यक्ती पैसे घेऊन हप्ता मंजूर करून देईल किंवा लाभार्थी यादीत नाव टाकून देईल असे सांगत असेल तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. शासनाच्या सर्व योजना नियमानुसार आणि अधिकृत प्रक्रियेद्वारेच राबवल्या जातात. त्यामुळे फसवणुकीपासून सावध राहा. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, काही शेतकरी बांधवांना संदेश येतो की तुमचा अर्ज प्रलंबित आहे किंवा काही माहिती अपूर्ण आहे. अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही. संबंधित कार्यालयात संपर्क साधा, आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि माहिती अद्ययावत करा. बहुतांश प्रकरणामध्ये अशा समस्या सोडवता येतात. शेतकरी बांधवांना अनेक लाभार्थ्यांना DBT प्रणालीबाबत उत्सुक असते. ही प्रणाली थेट लाभार्थ्याच्या खात्यात निधी पाठवते. त्यामुळे जर सर्व माहिती योग्य असेल तर निधी जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होते. म्हणून आधार लिंकिंग आणि बँक खाते पडताळणी या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात आहे. आजच्या या भागांमध्ये आपण अपात्रता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या. तुमची ई-केवायसी, आधार लिंकिंग, फार्मर ID, बँक खाते आणि मोबाईल नंबर अद्ययावत असल्याची खात्री करून घ्या. या सर्व गोष्टी योग्य असतील तर भविष्यातील निधी वितरणामध्ये अडचणी येण्याची शक्यता कमी होते. आता शेतकरी बांधवांना, आपण आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्रतेबाबत आवश्यक कागदपत्रांबद्दल, ई-केवायसी, आधार लिंकिंग, फार्मर ID आणि हप्ता अडकण्याची विविध कारणे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. आता या अंतिम भागांमध्ये आपण निधी वितरण प्रक्रिया, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि महत्त्वाच्या सूचना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.
मित्रांनो, कोणत्या योजनेचा लाभ मिळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे. अनेक वेळा सोशल मीडियावर किंवा काही अनधिकृत माध्यमावर विविध प्रकारच्या तारखा, रक्कम किंवा यादीबाबत माहिती व्हायरल होत असते, परंतु प्रशासनाकडून अधिकृत संदेश किंवा अधिकृत पोर्टलवरच माहिती अंतिम मानली जाते. त्यामुळे कोणतीही बातमी पाहिल्यानंतर तिची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, निधी वितरणाची प्रक्रिया समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा शासनाकडून निधी मंजूर केला जातो तेव्हा तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे पाठवला जातो. या प्रक्रियेमध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्याची माहिती, आधार पडताळणी आणि इतर आवश्यक माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास निधी थेट खात्यात जमा होतो. मात्र काही वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. याचे कारण बँकिंग प्रक्रिया, तांत्रिक पडताळणी किंवा मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी निधी वितरण सुरू असणे असे होऊ शकते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आणि तुमच्या खात्यावर लगेच जमा झाली नाही तर घाबरण्याची गरज नाही. काही वेळा प्रतीक्षा करून अधिकृत स्थिती तपासावी. शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. पहिला प्रश्न, ई-केवायसी पूर्ण नसेल तर काय होईल? जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक नसल्यास निधी मिळेल का? बहुतांश डीबीटी योजनांमध्ये आधार लिंकिंगला महत्त्व दिले जाते, त्यामुळे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. याबाबत आपण बँकेमध्ये चौकशी करून घेणे आवश्यक ठरणार आहे. तिसरा प्रश्न म्हणजे नावामध्ये चूक असल्यास काय करावे? जर आधार, बँक खाते आणि फार्मर आय डीमध्ये नाव वेगवेगळे असेल तर संबंधित कार्यालयात किंवा संस्थेमध्ये जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. नावातील विसंगतीमुळे निधी अडकू शकतो. चौथा प्रश्न, मागील हप्ता मिळाला नाही तर पुढील हप्ता मिळेल का? हे पूर्णपणे प्रकरणानुसार ठरते. जर तांत्रिक अडचण दूर झाली असेल तर पात्रता कायम असेल तर पुढील निधी वितरणात लाभ मिळू शकतो. मात्र अधिकृत स्थिती तपासणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना अनेक वेळा असे दिसून येते की काही शेतकरी अधिकृत आवश्यक सूचना दुर्लक्षित करतात. उदाहरणार्थ, मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर तो अद्ययावत करत नाहीत, बँक खाते निष्क्रिय होते तरी तपासत नाहीत किंवा ई-केवायसी पूर्ण करण्यास विलंब करतात. या छोट्या चुका पुढे जाऊन मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली माहिती नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. यासोबत जमिनीच्या नोंदीबाबत देखील जागरूक राहणे आवश्यक आहे. 7/12 खातेदार माहिती किंवा वारस नोंदीमध्ये बदल झाल्यास संबंधित माहिती अद्ययावत झाली आहे का नाही याची खात्री करावी, कारण कृषी विभागामध्ये जमिनीशी संबंधित माहिती महत्त्वाची भूमिका बजावते. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना आणि इतर कृषी योजना, या सर्वांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे हा आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता खरीप हंगामात सुरू असल्यामुळे शेतकरी विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. बियाण्याची पेरणी, खत व्यवस्थापन, पाण्याची उपलब्धता आणि इतर अनेक बाबींची तयारी सुरू आहे. अशा वेळी मिळणारी आर्थिक मदत शेतीसाठी उपयोगी पडू शकते. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवावी. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, कोणत्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैसे देण्याची गरज नसते. जर कोणी तुम्हाला लाभ मिळवून देतो असे सांगून पैसे मागत असेल तर सावधान राहा. अधिकृत प्रक्रिया नेहमी शासनाच्या नियमानुसार आणि संबंधित कार्यालयामार्फतच केली जाते. तसेच तुमच्या मोबाईलवर येणारा संदेश नियमितपणे तपासा. अनेक वेळा पडताळणी कागदपत्रे किंवा इतर महत्त्वाच्या सूचनांबाबत संदेश पाठवले जातात. हे संदेश दुर्लक्षित केल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, आज आपण या संपूर्ण माहितीमधून एक महत्त्वाची गोष्ट निष्कर्ष काढू शकतो. तो म्हणजे पात्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि निधी वेळेवर मिळवण्यासाठी सर्व माहिती अचूक व अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी, आधार लिंकिंग, फार्मर आय डी, बँक खाते, मोबाईल नंबर आणि जमिनीची नोंदी या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर लाभ मिळण्याची शक्यता अधिक असते. आता पुढील काही दिवसांमध्ये विविध अपडेट समोर येत राहतील, त्यामुळे अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा. कोणतीही नवीन सूचना किंवा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक कार्यवाही करा. घाईघाई निष्कर्ष काढू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकरी बांधवांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ही शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवावा, कारण अनेक शेतकरी अजूनही काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नसतात. योग्य माहिती वेळेवर मिळाल्यास त्यांनाही त्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. आणखीन एकदा महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवूयात. ई-केवायसी पूर्ण करा. आधार, बँक खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. फार्मर आय डी तपासा. मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. या सध्या पण महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी भविष्यात मोठा फायदा ठरून देऊ शकतात. तर शेतकरी बांधवांना आजच्या सविस्तर माहितीत आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या. पुढील देखील आपण अशाच प्रकारच्या कृषी योजना, शासन निर्णय, अनुदान योजना आणि शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इतर शेतकरी मित्रांपाशी ही माहिती नक्की शेअर करा. तुमच्या जिल्ह्याचे नाव तसेच कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.